अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. आज तुम्ही स्वामींकडे पाहून दुर्लक्ष करू नका. हा स्वामी संदेश स्वामींनी खास तुमच्यापर्यंत तुमच्यासाठी पाठवला आहे. कारण स्वामींची इच्छा आहे की स्वामींचा हा संदेश तुमच्यापर्यंत पोहोचावा आणि हा संदेश तुम्ही अंतःकरणातून आणि स्वामींवरती विश्वास ठेवून डोळे झाकून ऐकून घ्यावा. स्वामी म्हणतात की बाळा, मी तुझी आई आहे. तुला संकटात कधीच मी एकटी सोडणार नाही. परंतु फक्त तुझे मन तू स्वच्छ कर. तुझ्या मनामध्ये जो नकारात्मक विचार माझ्याबद्दल येत आहे, जे की तुला वाटत आहे की आता माझ्या जीवनात काहीच होणार नाही आणि मी पूर्ण हारलो आहे. आता बाळा, तुझ्या जीवनाचा नवीन दिवस सुरू होत आहे. घाबरू नकोस. मी तुझ्याकडे पाहिले आहे. तुझ्या मुलांवर, तुझ्या परिवारावर माझा सर्व काही आशीर्वाद मी आज या संवादामधून तुझ्यासोबत देत आहे. आणि या संवादानंतर तुमचे जीवन कायमचे बदलणार आहे. तुमच्या जीवनात असे काही चमत्कार होतील जे पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. ज्या गोष्टीची तुम्ही अपेक्षाही केली नाहीत त्या सर्व गोष्टी तुम्हाला आज मिळून जातील. बाळा, मी ज्या भक्तांचा हात धरतो त्यांना कधीच एकटे सोडत नाही. तुमचे जीवन आनंदाने भरून जाईल. ज्याची तुम्ही कधी अपेक्षा केली नसेल, यावर तुमचा विश्वासही नाही बसणार, या गोष्टी मी तुम्हाला आज आनंदाने आणि प्रेमाने देत आहे. बाळा, माझ्या दरबारात जो भक्त आला त्याची जोडी मी कधीच रिकामी जाऊ दिली नाही आणि जाऊही देणार नाही. आणि तू तर माझा प्रिय भक्त आहेस. स्वामींसमोर तू उभा होता तेव्हा मी तुझ्याकडे पाहिले आहे. आणि ज्यावेळेस तुझे मन माझ्यापासून दूर जात होते त्यावेळेस तुला माझ्यापर्यंत आणण्याचाही माझाच प्रयत्न होता. म्हणूनच तुला या संदेशातून उघडणी करण्यासाठी मी तुझ्यापर्यंत आलो आहे. बाळा, विचार कर, तू कुठल्या गोष्टीसाठी हरला आहेस. 5 मिनिटे शांतपणे हा संदेश ऐक आणि पूर्णपणे तुझ्या जीवनाचा सार समजून घे. ही माझी इच्छा आहे. कारण तू सध्या भरकटला आहेस. तुझ्या जीवनात खूप प्रसंग असे आलेत ज्याने तुमचे जीवन उद्ध्वस्त करून टाकले आहे आणि योग्य मार्गापासून तुला दूरही केलं आहे. बाळा, तुझ्या जीवनातून, घरातून गरिबी कायमची दूर करण्यासाठी मी तुझ्यासाठी एक दूत पाठवला आहे, जो तुझ्या दारावरती तुझी मदत करण्यासाठी तुझ्या घरामध्ये सुख, समृद्धी, ऐश्वर घेऊन येत आहे. तुम्ही जर स्वामी भक्त असाल तर होय स्वामी आई, मी त्यासाठी तयार आहे. माझी प्रार्थना तुम्ही स्वीकार करा, अशी प्रार्थना करा. स्वामी म्हणतात, उगीच विनाकारण कोण कुणाच्या आयुष्यात येत नाही. आयुष्याच्या पानावर प्रारब्धाने त्याची नोंद अगोदरच करून ठेवलेली असते. त्यामुळेच जीवनामध्ये जे काही घडत आहे ते योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपत असते तिथे मीच तुझ्या सोबत असू. इतरत्र सर्व नाती फक्त त्यांच्या स्वार्थाची आहेत. बाळा, आता तुला तुझा स्वभाव बदलण्याची गरज आहे. तुझ्या रागीट आणि अहंकारी स्वभावामुळे तू तुझ्या पदरातलं सुख गमावलं आहे. एकट्याने संसार कधीच पूर्ण होत नसतो. संसार करण्यासाठी जोडीदार हा हवाच. राग आणि अहंकार जरा बाजूला सार. तुझा संसार तुला पुन्हा मिळेल. तुझ्यापासून दूर गेलेली नाती, तुझे पती पत्नी प्रेम, मुलांचे भवितव्य, या सर्व गोष्टी मी तुला मिळवून देईन. तुझ्या जीवनात नोकरी, पैसा, यश मी आज देत आहे. मी तो तुला मिळवून देईन. जेव्हा तू डोळे बंद करून माझे नाम घेतोस, माझ्याकडे ज्या आशेने येतोस ते मला तू न मागताही कळतं. मी माझ्या भक्ताच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतो आणि त्यांना यशही देतो. फक्त माझ्या आज्ञेचं पालन कर. तुला तुझ्या संसारात हव्या असणाऱ्या सर्व सुख सुविधा मी देईन. विश्वास ठेव, भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तुला कधीही एकटे सोडणार नाही. फक्त तू माझी वाट सोडून चालू नकोस. तुमचाही स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर होय स्वामी शक्तीवर विश्वास आहे असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा आणि हा संदेश शेवटपर्यंत ऐकायलाही विसरू नका. तुमच्या एका क्षणाने तुमचे जीवन स्वामीपर्यंत तुम्हाला घेऊन जाईल आणि तुमच्या जीवनात पुण्याचे भागीदार होण्याची संधी
तुम्हाला स्वामी आज सध्या देत आहेत. तुम्ही फक्त आता ती संधी कशी स्वीकार करायची आणि स्वामीपर्यंत कसे जायचे हा विचार करा. कारण देव तुमच्यापर्यंत कधी कुठल्या मार्गाने येईल हे कोणीच ठरवू शकत नाही. तेव्हा संयम ठेवा. संकटाचेही दिवस जातील. आज जे तुम्हाला पाहून हसतात तेच उद्या तुमच्याकडे पाहतच राहतील आणि तुमचे कौतुक करतील. त्यांची ओळख पटवण्यासाठी तुमच्या नावाचाही उपयोग करतील. मग आता स्वतःला काय हवंय ते स्वतःला जेव्हा कळत नसतं, तीच परिस्थिती खऱ्या परीक्षेची असते. परीक्षा स्वतःच्या स्वभावाची, परीक्षा स्वभावातल्या धीराची आणि खऱ्या नात्याची असते. चंचलता म्हणजे एक धुरकट दुःख. जे हवंय ते नाही मिळालं की दुःखच होतं. परंतु ज्या गोष्टी तुमच्याकडे आहेत त्या गोष्टी इतरांकडेही नसतील याचा तुम्ही कधी विचार करतात का? कधीही औषध शोधता येतं म्हणून जमिनीवर चालणारा माणूस समुद्रात बुडताना आपल्या पायाला तळ लागत नाही ही त्याची खंत असते आणि पायाला तळ लागला तर श्वास घेता येत नाही ही त्याची व्यथा असते. दोन्हीकडे जीवाची कोंडीच होते. खरं तर माणूस दुःखालाही सामोरं जायला तयार होतो, पण दुःख किती आणि कुठंपर्यंत सहन करायचं याचीही मर्यादा असते. दुःखात तुम्ही कुठंपर्यंत जातात आणि कुठंपर्यंत तुम्ही तुमचा श्वास रोखून ठेवतात याचा जो काही कारभार आहे तो सर्व स्वामी चालतात. कारण तुमच्या जीवनातील प्रत्येक श्वासाचा क्षण आणि तुमच्या हातातून घडणारा प्रत्येक प्रसंग हा स्वामींनीच ठरवला आहे. फक्त तुम्ही बाहुला आहात. जो स्वामीवरून दोर चालवतात त्या दोरावरती तुम्ही चालतात. विचार करू नका की माझ्यासाठी काहीच अशक्य नाही, मी सर्व काही करू शकतो. परंतु कितीही व्यक्ती मोठा असेल, कितीही पैसा, कितीही धन दौलत असेल तर नक्कीच त्याला झुकावे लागते. काल नाही जमले म्हणून कधीही निराश होऊ नका. कालचा दिवस वाईट गेला म्हणून विचारात वाईट करून आणि वाईटात विचार करून तुम्ही आजचा येणारा दिवस ही वाया घालवू नका. आता खूप मेहनत करत आहात, मग यश नक्कीच मिळणार आहे. मग तुम्ही धीर सोडू नका आणि कोणाचं वाईट करण्याचा विचार कधीही करू नका. कारण स्वामी त्या लोकांना कधीही जवळ करत नाहीत आणि कधीही त्यांना आश्रय देत नाहीत जी लोक इतरांच्या चांगल्यावरती टपून असतात. तुम्ही कितीही नामस्मरण करा, कुठल्याही मंदिरात जा आणि कितीही देवाजवळ जाण्याचा प्रयत्न करा, स्वामी तुम्हाला कधीच जवळ घेणार नाहीत आणि त्यांचा तुम्हाला कधीच आशीर्वाद, साथ काहीच मिळणार नाही. मग तुमचे मन सर्वात पहिले स्वच्छ करा आणि स्वामींकडे जे मागायचे ते मागा. तुमची इच्छा व्यक्त होण्याच्या अगोदर स्वामी ते तुमच्या समोर उभे करतील आणि तुम्हाला आशीर्वाद रूपी स्वामींची सेवा करण्याची जी संधी मिळाली आहे त्या संधीचे सोने करा. जीवनात स्वामी सेवापेक्षा आणि स्वामींच्या साथीपेक्षा काहीच मोठे नाही हे स्वीकार करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.